आशिष शेलार साहेबांचं मी अभिनंदन करतो, त्यांनी हिंमत दाखवली। जसं बिभीषणली रावणाबद्दल, रावणाला मारायचं कसं, त्याचा मृत्यू कसा होऊ शकतो हे बिभीषणली म्हणजे रावणाच्या सख्या भावाली सांगितलं होतं, तसंच आजचे बिभीषण हे आज कोण आहे तर आशिष शेलार साहेब। त्यांनी कोणाच्या विरोधात म्हणजे भाजप म्हणजे सत्तेतल्या लोकांच्या विरोधात जाऊन सत्य काय आहे हे लोकांसमोर त्या ठिकाणी मांडलं, म्हणजे धाडसी भूमिका त्यांनी घेतली आणि लोकशाहीचं संरक्षण करण्याचा प्रयत्न त्यांनी तिथं केला। आशिष शेलार साहेब बोलत असताना त्यांनी काही आरोप केले, एक अंगी आरोप त्यांनी केले। त्यांनी काय सांगितलं की फक्त ठराविक समाजाचंच नाव तुम्ही घेताय, पण जे समाज तुम्हाला सातत्याने मतदान करतात म्हणजे कुठेतरी मुस्लिम समाज, एससी समाज यांचं मुद्दामून तुम्ही नाव घेत नाही, असं आशिष शेलार साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं। त्याचं उत्तर आम्ही देऊ। आणि एक नवीन टर्म काढली, इलेक्शन आणली, इलेक्शन आलं की ह्यांना नवीन काहीतरी सुचतो आणि ह्यांनी वोट जिहाद अशी नावाची नवीन टर्म त्या ठिकाणी काढली। हे बघा, भाजपसाठी काय महत्वाचं आहे इलेक्शन लढण्यासाठी, विशिष्ट जातीच्या व्यक्तींना विश्वासात घेऊन इलेक्शन लढायचं। त्याच्यामध्ये जातीमध्ये वाद निर्माण करता आला तरी चालेल, विशिष्ट धर्माच्या व्यक्तीला पुढे घेऊन जायचं, त्याच्यामध्ये धर्मामध्ये वाद निर्माण करता आला तर करायचं, जे तिथे करतात। तसंच विभाजित दृष्टिकोन, जसं ब्रिटिशांचा दृष्टिकोन होता, विभाजन करून मतदानाची पोळी भाजून घ्यायची, ते काम भाजपकडनं त्या ठिकाणी झाले। पण आमचं कसं आहे, फक्त भारतीय नागरिक हे आमच्या सर्वांसाठी महत्वाचं आहे, आम्ही कुठेही भेदभाव तिथं करत नाही। आमचा एकच धर्म आहे म्हणजे राष्ट्रवाद, म्हणजे सर्व समाजाला एकत्रित घेऊन एकात्मिक दृष्टिकोन पुढे घेऊन जात असताना त्या ठिकाणी आम्ही करत आहोत। आता याच्यामध्ये त्यांनी दृष्टिकोन बदलायचा प्रयत्न केला, पण ते बोलता बोलता त्यांनी स्वीकारलं की वोट चोरी झालीये, दुबार मतदार नोंदणी त्या ठिकाणी झालेली आहे।